स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे फंडामेंटल ॲक्सिस ऑफ डम्पी लेवल 4.2.2 तो आपण डिस्कस करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण डम्पी लेवलबद्दल पूर्णपणे इंट्रोडक्शन घेतलेलं आहे, कशा पद्धतीने आहे एक्सेट्रा एक्सेट्रा। ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप। सगळ्यात फर्स्ट आपण लेवल बघूयात ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप। इट इज अ लाईन जॉईनिंग द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ ग्लास टू द सेंटर ऑफ आयपीस। तर आपण काय म्हणतो, ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप म्हणतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, हे जे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे ऑब्जेक्ट ग्लासमधून जे काय ऑप्टिकल डायफ्रॅग्राम आहे ते आयपीसमधले, त्याला जॉईनिंगची जी काय लाईन असते त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप म्हणतो। त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन बघा, लाईन ऑफ कोलॅमिनेशन। इट इज अ लाईन जॉईनिंग द इंटरसेक्शन ऑफ द क्रॉस हियर ऑफ डायग्राम टू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास अँड it is continuation. It is also known as line of sight. The RL of the line of collimation is called as the height of the instrument. ठीक आहे, तर लाईन ऑफ साईट लाईन ऑफ कोलॅमिनेशन आपण ऑलरेडी थेडोलाइटमध्ये सुद्धा बघितलेलं आहे। तर सेम त्याच पद्धतीनं जी लाईन क्रॉस हिअरला इंटरसेक्शन करते, ठीक आहे, तुमच्या ऑप्टिकल सेंटरमधून, तर त्याला लाईन ऑफ कोलॅमिनेशन म्हटलं जातं। आणि जी काय लाईन ऑफ कोलॅमिनेशन आहे ज्या आर एलला लाईन ऑफ कोलॅमिनेशनच्या आर एलला आपण काय म्हणतो, इन्स्ट्रुमेंटची हाईट म्हणतो। फॉर एक्झाम्पल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, ही तुमची जर लाईन ऑफ कोलॅमिनेशन असेल, ठीक आहे, तर याची पण काहीतरी आर एल असेल। आर एल म्हणजे काय, रिड्यूस लेवल। ते आपण कशामध्ये कन्सिडर करतो, नंबरमध्ये, मीटरमध्ये व्हर्टिकल डिस्टन्स असतं। फॉर एक्झाम्पल हे तुमचं ग्राउंड इथे असं ट्रायपॉड स्टँड आहे समजा फॉर एक्झाम्पल, आणि ही डिस्टन्स इथून इथपर्यंत 1 मीटर आहे। फॉर एक्झाम्पल 1 मीटर आहे, इथे तुमची बेंच मार्क आहे 100, तर तुमची आर एल या लाईन ऑफ कोलॅमिनेशनची आर एल किती झाली, 101 झाली। ठीक आहे, हे 100 बेंच मार्कचं 100 प्लस हे इथून या बेंच मार्कपासून ते लाईन ऑफ कोलॅमिनेशनची हाईट किती आहे, 1 मीटर आहे। म्हणजे तुमची आर एल किती झाली, या लाईन ऑफ कोलॅमिनेशनची 101 झाली, 101। तर ही जी 101 आहे ती इन्स्ट्रुमेंटची हाईट होते, तुमची इन्स्ट्रुमेंटची हाईट होते। जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तेव्हा तुम्हाला हे पूर्णपणे जी कन्सेप्ट आहे हाईट, इन्स्ट्रुमेंटची हाईट कशा पद्धतीने मेजर केली जाते तेव्हा तुम्हाला ती समजून जाईल। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब आहे अन इमॅजिनरी लाईन टँजेन्शियल टू द लॉन्गिट्युडनल कर्व ऑफ द बबल ट्यूब at its middle point is known as axis of the bubble tube. It is horizontal when the bubble is in center of its run. ठीक आहे, जे काय बबल आहे मित्रांनो, तर ही अशा पद्धतीने जेव्हा पूर्णपणे तुम्ही लेवल करचाल तर ह्याच्यात टँजेन्शियलमधून जी काय लाईन जाते ती पूर्णपणे हॉरिझॉन्टल प्लेनला हॉरिझॉन्टल असते। ठीक आहे, आपण ही कन्सेप्ट जी आहे ऑलरेडी आपण डम्पी लेवलमध्ये सुद्धा बघितलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर व्हर्टिकल ॲक्सिस। इट इज द ॲक्सिस अबाउट विच द टेलिस्कोप ऑफ लेवल रोटेट्स इन हॉरिझॉन्टल प्लेन। ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण पूर्णपणे ही डम्पी लेवल जेव्हा आपण लेवलिंग करतो त्याच्यानंतर ह्या व्हर्टिकल प्लेन भोवती हे अशा पद्धतीनं क्लॉकवाईज अदरवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेट होऊ शकतं। ठीक आहे, व्हर्टिकल प्लेन भोवती अशा पद्धतीनं व्हर्टिकल प्लेन हा सेंटरमधून गेलेला असतो। इमॅजिन करा, ठीक आहे, तुम्हाला इथे पण बघायला भेटेल ॲक्सिस ऑफ द लेवल ट्यूबचा आहे, बबल ट्यूब जो आहे त्याची हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, हा व्हर्टिकल ॲक्सिस याला हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत। लाईन ऑफ साईट ही इन्स्ट्रुमेंटमधून निघालेली लाईन ऑफ साईट असते, हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत मित्रांनो। आणि हे ॲक्सिस ऑफ द बबल ट्यूब आणि व्हर्टिकल ॲक्सिस ही परपेंडिक्युलर आहे। ठीक आहे, ही व्हर्टिकल ॲक्सिस ही लाईन ऑफ साईटला सुद्धा परपेंडिक्युलर राहते, समजलं। त्याचबरोबर व्हर्टिकल ॲक्सिस ही कशाला पॅरलल आहे बघा, जी काय क्रॉस हिअर आहे मित्रांनो, त्या क्रॉस हिअरमधल्या या ॲक्सिसला सुद्धा पॅरलल राहते व्हर्टिकल ॲक्सिस, आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस पण सेम। ठीक आहे, तर अशा पद्धतीने यांच्यातलं रिलेशन पण आहे ते पण बघूयात। डिझायर्ड रिलेशन इन द ॲक्सिस ऑफ डम्पी लेवल फॉर अ डम्पी लेवल इन परफेक्ट ॲडजस्टमेंट द फॉलोइंग रिलेशन शुड बी एक्झिस्ट। हे रिलेशन आपण ऑलरेडी बघितलेले आहेत। द ॲक्सिस ऑफ द लेवल ट्यूब शुड बी परपेंडिक्युलर टू द व्हर्टिकल ॲक्सिस, द लाईन ऑफ कोलॅमिनेशन शुड बी पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द बबल ट्यूब, ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप अँड लाईन ऑफ कोलॅमिनेशन शुड कोइन्साइड। तर हे तिन्ही रिलेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत। हेच रिलेशन सेम थिओडोलाइटला सुद्धा आहेत, तेव्हा पण आपण पूर्णपणे डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं, तर याच्यामध्ये काय डिटेलमध्ये सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे। याच्यानंतर ॲडजस्टमेंट बघा, ॲडजस्टमेंट ऑफ डम्पी लेवल, त्याच्यामध्ये टेम्पररी ॲडजस्टमेंट आहे, परमनंट ॲडजस्टमेंट आहे। आणि जसं आपण
थिओडोलाइटला आपण ज्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट केल्या होत्या टेम्पररी ॲडजस्टमेंट सेम त्याच पद्धतीनं डम्पी लेवलला सुद्धा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ डम्पी लेवल, त्याच्यामध्ये सेटिंग अप आहे, लेवल कशा पद्धतीनं आपण स्टेशन पॉईंटवरती सेट करायचं आहे सेम त्याच पद्धतीनं लेवलिंग कशी करायची आहे सेम जसं ज्या पद्धतीनं आपण थिओडोलाइट लेवल करत होतो. फूट स्क्रूला पॅरलल ठेवून बबल ट्यूब 2 फूट स्क्रू ॲट अ टाइमला आपण एकतर आयदर इनवर्ड और आयदर आउटवर्ड आपण रोटेट करत होतो आणि बबल जो आहे तो सेंटरला आणून ठेवत होतो. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीनं ॲटो लेवलचं सुद्धा आहे किंवा डम्पी लेवलचा असेल ॲटो लेवलचा असेल सेम लेवलिंग ही त्याच पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर फोकसिंग ऑफ द आय पीस हे आपण बघितले, जोपर्यंत क्रॉस हेअर दिसत नाही आहे तोपर्यंत आपण फोकसिंग करत राहतो. ह्या सर्व गोष्टी आपण थिओडोलाइटमध्ये बघितलेल्या आहेत मित्रांनो. फोकसिंग द ऑब्जेक्ट ग्लास टू रिमूव्ह द पॅरालॅक्स. ठीक आहे, हे फोकसिंग ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास तेही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. जोपर्यंत आपल्याला स्टाफ किंवा आपला जो काय ऑब्जेक्ट आहे जोपर्यंत आपल्याला क्लिअर दिसत नाही तोपर्यंत आपण फोकसिंग स्क्रूचा हा यूज करून आपण फोकसिंग करतो. ह्या सर्व गोष्टी सेटिंग अप लेवल त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओला पॉज करा, या सर्व नोट्स ज्या आहेत त्या लिहून घ्या वहीमध्ये. हे सर्व आपण ऑलरेडी याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे थिओडोलाइटमध्ये. ठीक आहे, पॉईंट 1 लिहून घ्या, पॉईंट 2 लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट लेवलिंग व्हिडिओ पॉज करा आणि लेवलिंगची हे पूर्ण जी आहे ती टर्म सर्व काही लिहून घ्या. ठीक आहे, प्रोसिजर पण लिहून घ्या सेम जसं ज्या पद्धतीनं आपण थिओडोलाइटमध्ये लेवलिंग केली होती त्याच पद्धतीनं तुम्हाला लेवलिंग ही करायची आहे. व्हिडिओला पॉज करा आणि सर्व नोट्स ह्या लिहून घ्या मित्रांनो. मी काय आता सगळं वाचत बसत नाही आहे कारण सेमच आहेत. ज्या पद्धतीनं आपण थिओडोलाइट डम्पी लेवल ॲटो लेवल या सर्वांचं लेवलिंग सेंटरिंग असेल, जी काय पुढची ॲडजस्टमेंट आहे फोकसिंग ऑफ द आय पीस असेल किंवा फोकसिंग ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास असेल, हे सर्व काही सेमच आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा, अदरवाईज या नोट्ससुद्धा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला भेटून जातील. ठीक आहे, जर नोट्स नाही भेटल्या तर लिहून काढलेलं बेटर राहील. एकदा लिहून काढलं तुम्ही तर तुमच्या डोळ्याखालून पण जाईल आणि एकदा तुमच्या हाताखालून गेल्यानंतर या ज्या गोष्टी आहेत या लक्षात राहायला तुम्हाला मदत पडेल मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे स्वतःच्या ओन अक्षरामध्ये स्वतः लिहून घ्या. लिहिताना जे काय तुम्हाला 1-2 पॉईंट जर चांगले महत्त्वाचे वाटत नसतील तर ते सुद्धा तुम्ही स्किप करू शकता किंवा एखादे दुसरा पॉईंट तुम्हाला जर ॲड करायचा असेल तर तो ॲडसुद्धा करू शकता. आणि ह्या वह्या ज्या आहेत त्या शेवटपर्यंत ठेवा, तुम्हाला उपयोगाला येतील सिव्हिलमध्येच करिअर करायचं असेल तर. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा पूर्ण कन्सेप्ट जो आहे डम्पी लेवलचा तो इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, याच्यावरती कशाही पद्धतीनं प्रश्न विचारला तर तुम्हाला आला पाहिजे. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲटो लेवलला आपण स्टार्ट करणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.